नर्मदेहर या ठिकाणी बघा आम्ही आहे ना मंडला या ठिकाणावरून आहे ना हनुमान घाट या ठिकाणावरून आहे ना पुढे आम्ही जुना मंडला या ठिकाणापर्यंत जाणार आहे। आजच्या ज्या भगवान सूर्य देवताचे दर्शन घेऊन आणि माँ नर्मदा मैयाचे दर्शन घेऊन आणि हनुमान घाट इथं श्री सीताराम महाराज यांचे दर्शन घेऊन आम्ही आज आमच्या परिक्रमेची सुरुवात केलेली आहे। आणि याच परिक्रमेमध्ये आजच्या दिवशी आम्ही एक संकल्प जो घेतलेला आहे तो मौन राहण्याचा, तोही आज एक संकल्प आहे। आज बघूया किती वेळ टिकतोय ते तो संकल्प मौन राहण्याचा। खोकायचं पण नाही नर्मदे यार। या ठिकाणी बघा आम्ही आहे ना हनुमान घाट या ठिकाणावरून निघालो। ते आम्हाला बडी खैरी हे जे छोटं गाव आहे हे गाव पास करून पुढं आम्हाला आहे ना अवमानाला हे एक गाव येणार, हे एक ठिकाण येणार। त्या ठिकाणी परत आम्हाला जुना मंडला येणार। आणि आम्ही आता सध्या या ठिकाणी आम्ही एक किनारा मार्ग का शोध हम लोग का किनारा मार्गाचा एक शोधात आहे, किनारा मार्गाच्या शोधात आहे। आणि हा आमचा पक्की सडक छोटी सडक मार्ग सोडून आम्ही किनारा मार्ग पगदंडी मार्गे आज आम्ही संपूर्ण किनारा मार्गे आता आम्ही अमरकंटककडे चाललेलो आहे। या ठिकाणावरून नर्मदे याच ठिकाणी आपण हा जो मार्ग सोडून आल्याच्या नंतर हा जो पॉईंट लागतो तर ह्या पॉईंटवरून आपल्याला मोठा बडा रोड लागतो। हा NH54 नंबर हायवे आहे, म्हणजे हा 54 नंबर हायवे आहे जुना मंडला या ठिकाणी आहे ना। हा जुना मंडला या ठिकाणी हायवे जातो आणि आपल्याला याच्यानंतर आहे ना किनारा मार्गे जायचं। किनारा हा 54 नंबर हायवे लागतो नर्मदे। या ठिकाणी बघा हा ब्रिज लागेल आपल्याला। या ब्रिज खालून आपल्याला सरळ आहे ना जुना मंडला या ठिकाणी जायचे। ह्या मार्गे आपण आल्याच्या नंतर असा ब्रिज लागतो। ब्रिज लागल्याच्या नंतर सरळ हा मार्ग आहे आपल्याला जाण्याचा जुना मंडला। या ठिकाणी आपण या मार्गे जाऊ शकतो। जुना मंडलावरून आपल्याला मार्ग आहे नर्मदा परिक्रमा मार्ग नर्मदे यार। या ठिकाणी बघा आपण आवमाला या ठिकाणी आलेलो आहे। आवमाला गावचं एक विशेष तुम्हाला सांगतो। पुढची पहाडी दिसते ना, ह्या पहाडीवरती आहे ना संपूर्ण बांबूची झाडे, एकही दुसरं झाड दिसत नाही हे आहे ना या ठिकाणी। आणि हे आवमाला गावचं एक थोडंसं विशेष मला वाटलं। या ठिकाणी जर पाहिलं तर हे संपूर्ण बांबूची झाडी आहेत। हे थोडासा काही ना पहाड आहे ना समोर या ठिकाणी। आणि आम्ही पुढे ना जुना मंडला या ठिकाणी पुढे चाललेलो, आम्हाला पुढे जुना मंडला लागेल बरोबर यार। या ठिकाणी हा जो आहे ना मार्ग परिक्रमा मार्गावरती आहे ना, तो हम लोग को है ना आते आते दूसरा एक है ना एक देखा तो पहला बाम्बू का एक विशेष इधर मंडला में लगा, दूसरा लगा इधर है ना पूरा जो लकड़ी है साग की लकड़ी है। यहाँ पे सागवान लकड़ी है, पूर्ण सागाची लकड़ी आहे इथे या मंडल्यामध्ये। आणि इथे वन विभाग फॉरेस्टचं आहे ना मोठं ऑफिस पण आहे या ठिकाणी। आणि हे आज आपले मार्ग परिक्रमा मार्ग आहे ना मार्गावरती आपल्याला पाहायला भेटलं। आणि बांबूचे आहे ना पूर्ण इथे आहे ना डोंगरावरती आहे ना एका डोंगरावरती पूर्ण बांबू होते। असे एक सुंदर इथे जाण्याचे असे आपल्याला व्ह्यू दिसतात। आणि ह्याच ठिकाणी दुसरं जर पाहिलं तर आपल्याला एक तुम्हाला याची पण आठवण येईल। आता हमारे जो साथी है उसने बताया एक पुष्पा फिल्म का पुष्पा जो हाँ ये भी कैसा याद दिलाता है, पुष्पा फिल्म का याद दिलाता है इसका। हाँ ये ऐसा एक है बाबा नर्मदे आगे जा नर्मदे यार। या ठिकाणी बघा आपल्याला एक मरवालू गाव आहे आणि किनाऱ्या मार्गाच्या खरोखर आम्ही या शोधात आहे। आणि हा रोड मंडला रोड आहे, हा मंडला रोड आहे, हा एक हायवे आहे। या हायवेच्या बाजूनी आम्ही आणि आम्हाला किनारा मार्ग आहे या ठिकाणी जायचं आहे किनाऱ्याला। पण आम्ही किनाऱ्याच्या शोधात आहे। किनारा शोधण्यासाठी आहे ना हे जे गाववाले जे हे आहेत ना इथले जे स्थानिक लोक हे लोक सांगत नाही। कारण त्यांचं कारण एक आहे, कारण त्यांची शेती असल्यामुळं शेतीची
शेतांमधून जाऊ आपण म्हणून हे लोक सांगत नाही या ठिकाणी. नाहीतर तसा रोड आहे, किनारा मार्ग आहे. आता हे जर पाहिलं तर या ठिकाणी आपण जे गव्हर्मेंटचे सर्व मोठमोठे ऑफिस असतील इथं फॉरेस्टचे सर्व या ठिकाणी बंद पडलेले आहेत या ठिकाणी. आणि हा जो रोड आहे ह्या रोडने आपण पुढे अमरकंटककडे, आजही आम्हाला अमरकंटक 220-230 किलोमीटर अंतर आहे. कारण किनारा मार्गे अंतर वाढतं आणि जर रोडने गेलं तर 180, 170, 170, 180मध्येच होतं. पण आपल्याला बाय रोडने जर गेलं, मोठ्या रोडने, हे चालण्याचा एक प्रॉब्लेम निर्माण होतो आणि चालायला थोडंसं आपल्याला म्हणजे आनंद येत नाही. पण किनाऱ्याने थोडा आनंद येतो आणि हर गोष्ट किनाऱ्या मार्गाने भेटते आपल्याला या ठिकाणी. या ठिकाणी बघा आम्ही आहे ना, नर्मदा मैयाचा शोध सुरू आहे आम्हाला. जो ज्या किनारा मार्गाचा शोध सुरू आहे या शोधामध्ये आम्ही. आणि हा जो रोड आहे बघूया आम्हाला मैया कुठे भेटते ते या ठिकाणी. तर हा रोड आहे का, हा रोड आहे, शक्यतो हा पकडूया कारण आपल्याला अमरकंटककडे जायचं आहे. हा न पकडता हा पकडूया कारण इथे यारो नाही आहे, काही नाही आहे. बघूया मैयाचा शोध सुरू आहे. नर्मदे या ठिकाणी बघा, यात 1, 2, 3 रोड आहे. तर हा आम्ही मार्ग चॉईस केला आहे या ठिकाणी. हा मार्ग एक चॉईस केला आहे आपण. बघूया बरोबर आपल्याला तो मार्ग लागतोय का नाही. पण हा एक चॉईस केलेला आहे. ही पगदंडी एक चॉईस केली. नर्मदे या ठिकाणी बघा, आपण या आश्रमावरून आहे ना पुढे एक पुढे आश्रम आहे या ठिकाणी. नर्मदा मैया किनारे आलो आहे. किनाऱ्याचा शोध होता आमचा, शोध सुरू होता. शोध सुरू असताना ना आम्हाला मैया किनारा भेटला आणि मैया किनारी शोध सुरू असतानाच हा पहिला आश्रम भेटला. हा आश्रम आहे आणि आमच्या याच्यामध्ये हा ना गंगासागर आहे. पण इथं आहे ना एक नदी संगम आहे. ह्या नदी संगमावरून आम्ही मैया किनाऱ्या मार्गे चाललेलो आहे. हा किनारा आहे, या किनारा मार्गे आम्ही असा हा मार्ग पकडणार आहे आणि बघू आम्हाला कुठपर्यंत किनारा लागतो आहे. त्या मार्गे आम्ही पुढे जाणार आहे. नर्मदे यार. अखेर आमच्या जो किनाऱ्याचा आहे ना, नर्मदा मैयाच्या किनारे आहे ना, किनाऱ्याचा जो शोध होता ना, तो शोध अखेर संपला आणि आता आम्ही मैया किनारी मार्गे लागलेलो आहे. जो किनाऱ्याचा शोध सुरू होता तो अखेर आमचा किनाऱ्याचा शोध संपला आणि आता आम्ही मैया किनाऱ्या मार्गे आमचा परिक्रमा मार्ग सुरू झाला अमरकंटक ह्या ठिकाणाकडे. अमरकंटककडे पावन देवभूमी मार्ग, काही भरपूर एक पावन मार्ग आहे. या ठिकाणी आमचा शोध संपला. आता आम्ही किनाऱ्या मार्ग चालू झालो. हा आमची मैया आणि आम्ही किनाऱ्या मार्गे चालू झालो. नर्मदे या ठिकाणी हा जंगल मार्ग पण आहे. हा जंगलामधून पण आपण चाललेलो आहे. भरपूर असा हा जो मार्ग आहे आपल्याला जोगटिकरिया पण लागेल आणि नंतर तो संपूर्ण आम्हाला अमरकंटककडे जाण्याचा जो किनारा मार्ग आहे ना, हा असा लागेल. आणि हे थोडं जंगल पण आहे आणि आपण जंगलातून पण थोडे चाललेलो आहे. आणि असा एक नर्मदा किनारा जो मार्ग आहे आता एक या ठिकाणी जी आमची किनारा मार्ग चालण्याची जी प्रतीक्षा होती ती आता संपलेली आहे. आणि आम्ही जो हायवे सोडून आता किनारा मार्गे आलेलो आहे. आम्हाला असा एक किनारा मार्गे लागणार या ठिकाणी. आणि हे जे शेतकरी लोकांनी तर हे पहिल्यापासून नर्मदा मैयाच्या किनारी शेती करतात ना, त्या लोकांनी असे एक त्यांच्या जानवर यावं नाही शेतामध्ये म्हणून त्यांनी असं एक हे कंपाऊंड केलेलं आहे. शेतीला कंपाऊंड करतात म्हणजे त्याच्या आतमध्ये कोणता प्राणी आतमध्ये यावा नाही यासाठी हे लोक कंपाऊंड करतात. पूर्ण काट्या लावतात. असं हे लोक. नर्मदे यार. तर पहा असा एक जंगल मार्ग पण आम्हाला असाच असतो आणि हा जंगलातूनच चाललेलो आहे.
तर हा पण मार्ग आहे आम्हाला असा मैया किनारे जाताना. असे भरपूर अनुभव आलेले आहेत आम्हाला मैया किनारी. कितीतरी असे अनुभव, जबरदस्त अनुभव आलेले आहेत. सर्व माहिती भेटलेली. आज 3600 किलोमीटर चालताना प्रत्येक दिवशी वेगवेगळा अनुभव, प्रत्येक तासालाही वेगवेगळा अनुभव मिळतो. प्रत्येकाची वाणी, लँग्वेज हे पण वेगवेगळे ऐकायला भेटतात. प्रत्येकाची माहिती भेटते मैया किनारी. देवी देवतांचा हा एक भाग आहे. देवी देवता इथं वास्तव्य आहे त्यांचं या ठिकाणी. आपण ज्या ठिकाणी चाललो आहे ते ठिकाण देवी देवतांचं वास्तव्याचं ठिकाण आहे. पावन ही धरती आहे, पावन धरती आहे या ठिकाणची. आणि खरोखर सुंदर अशी धरती आहे ही नर्मदा मैया किनारी. कित्येक जणांनी तपस्या केलेली आहे, कितीतरी ऋषी महंतांनी केलेली आहे. 88,000 कोटी ऋषी महंतांची तपस्याची भूमी आहे या ठिकाणी जर पाहिली तर आपली. या ठिकाणी नर्मदे यार देखो एक अंगणवाडी पटरावन गाव या ठिकाणी आमचा नर्मदा परिक्रमा मार्ग. छोटे छोटे बच्चे बैठे हैं यहाँ पे. नर्मदे यार, नर्मदे यार. पटरामल नर्मदे नर्मदे. हे देखो हे जे आहे जो पटरामला गाव या ठिकाणी आपला जो परिक्रमेचा जो मार्ग आहे, छोट्या मैया किनारा भी आहे ना, छोटा किनारा आहे. पण थोडीशी मैया फिरून गेल्याच्या नंतर आहे ना आम्हाला थोडंसं की ह्या गावातून येऊन कुठे आम्हाला मैया परत वापस भेटणार आहे या ठिकाणी. हे जे आहे पटरामला. आणि ते म्हशी भरपूर प्रमाणात दिसतात. या लोकांच्या प्रत्येक हार घरी 2-2, 3-3, 4-4 म्हैस आहे हे लोकांचा. एक आपल्या आदिवासी भट्ट्यातलं कसं जुनं गाव त्याप्रमाणे हे याप्रमाणे गाव आहे. हे लोकांची जी एक इसको क्या बोलते रे, छपरी, खपरा. हाँ ये खपरा है, छपरी नहीं खपरा है. खपरा की घर है, सब घर खपरे जो मकान इधर. हाँ